नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की सगळे सोबत निघून सुद्धा अर्णव ईश्वरीला स्पर्धेत पोचायला उशीर झालेला असतो. तिकडे अँकर शेवटची अनाउन्समेंट करत म्हणतो, अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के यांनी लवकरात लवकर स्टेजवर या. हा शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी आणि जर तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला या स्पर्धेतून डिस्क्वालिफाय केलं जाईल. तिकडे अर्णव ईश्वरी पळत पळत अनाउन्समेंट हॉलमध्ये येऊन पोहोचतात. आता त्याच हॉलमध्ये राकेश, सौदामिनी, वल्लरी हे तिघही उभे असतात आणि त्यांना त्या दोघांना आलेलं पाहून त्यांचं तोंडच पडतं. जरा वेळाने हे तिघे एका रूममध्ये बोलत उभे असतात. राकेश त्या दोघींना म्हणतो, आजचा हा प्लॅन हा धमाकेदार असणार आहे. अर्णव आणि त्याची ती गोड बायको यांचा आज आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे. ते दोघेही संपणार आहेत. बुम. हे ऐकूनच सौदामिनीला भीतीच वाटते की नक्की हा राकेश करणार तरी काय. आज वल्लरी आणि सौदामिनी काहीच करणार नाही. जे काही करणार आहे तो फक्त राकेशच. राकेश त्या दोघींना म्हणलेला आहे की आपण इथं आपापल्या स्वार्थासाठी उभे आहोत, त्यामुळे जे काही करायचे ते आज मीच करेल. त्यानंतर राकेशनी वल्लरीला चांगलंच झापलेलं आहे. तो तिला म्हणाला, मामी तुमचा ना ओव्हर कॉन्फिडन्स नडत आलाय तुम्हाला. आता ते काही नाही, जे काही करणार ते मीच करणार आहे. कोणी काहीच करू नका. प्लॅन तर राकेशचा खूप मोठा आहे. आज कदाचित हा प्लॅन सक्सेसफुल होईल सुद्धा आणि कदाचित ईश्वरी अर्णवला ह्याच प्लॅनमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची वेळ सुद्धा येईल. त्यानंतर ते खूप दिवस कोमात सुद्धा जाते. काय वाटते तुम्हाला, काय व्हायला पाहिजे ते तुम्हीच मला आता लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. बाय बाय आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.